महाड नगर परिषदेच्या निवडणुकीदरम्यान मतदान सुरू असताना राडा झाला आणि शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले आणि शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर हल्ला केला। हे प्रकरण चांगलंच तापलं आहे। विकास गोगावले यांचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज मुंबई उच्च न्यायालय फेटाळून लावला आहे। याच मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गट आणि भाजप सरकार यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे। कुणालाही सोडणार नाही असं म्हणत तुम्ही विधानसभेत भाषण देताना मग मंत्र्यांची मुलं, त्यांचे भाऊ, बाप कसे सुटतात असा थेट सवाल विचारत राऊत यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले। महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे, त्यावर मी मत व्यक्त करणार नाही। भाजप सोबत असलेल्या आघाडीतील लोक हे भाजपचा पराभव करण्यास इच्छुक असतील तर त्यांचं स्वागत करायला हवं। भाजप सोबत सत्तेत असलेले पक्ष हे भाजपचा पराभव करण्यासाठी आम्हाला मदत करत असतील तर त्यांचं स्वागत करायला हवं। ज्या पद्धतीचं राज्य या महाराष्ट्रात भाजप चालवते ते पाहिलं आहे का? गुंडागर्दी, दहशतवाद यंत्रणेचा गैरवापर केला जात आहे। महाराष्ट्राच्या कॅबिनेट मधील एक मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा फरार आहे, त्यावर कोणी प्रश्न का उपस्थित करत नाही असं राऊत म्हणाले।